पावसाळ्यामध्ये आपला कारखाना चालला आणि सहकारी तत्वावरचा असल्यामुळे आपण कारखाना बंद करण्याची भूमिका घेतली नाही. पुन्हा मग सातत्यानं हेक्टर वाढत गेलं. 5,000 हेक्टर झालं, 7,000 हेक्टर झालं, 9,000 हेक्टर झाले, पुन्हा थोडं खाली आलं, पुन्हा 10,000 हेक्टर झाले. अशी वाढ होत 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 त्या ठिकाणी गेली. आणि दुसरं एक वैशिष्ट्य असं की 13-14च्या हंगामामध्ये आपल्याकडे नोंद झाली 22,081 हेक्टर. आणि त्या वर्षी एक दुसरी क्रांती घडली की त्या वेळेपासून आपलं हेक्टरी उत्पन्न हे जे 100 टनाच्या आत होतं ते 100 टनाच्या वर गेलं. तर ते 103 टन झालं, 109 टन झालं, 108 टन झालं, 114 टन झालं, पुन्हा 100 टन झालं, 101 टन झालं, 117 टन झालं, 119 टन झालं, 106 टन झालं, गेल्या वर्षी 112 टन. आता तर नवीन एक टेक्नॉलॉजी त्या आणि ती टेक्नॉलॉजी आल्यानंतर मग ऊस वाढेल त्याचं गणित कसं करायचं हा एक प्रश्न आपल्या सर्वांच्या आहे. आणि मग त्यासाठी आपण निर्णय घेतला की विस्तारवाढ करायची. वेळ झाला गोष्ट आहे पण त्याला आम्ही संचालक जाणार नाही. 14 ते 19ला भाजपचे सरकार होता, आम्हाला परमिशन नाही मिळाली. आपल्याला 19ला पुन्हा मला आपण सर्वांनी आमदार म्हणून संधी दिली. आदरणीय पवार साहेबांनी सहकार करण्याची जबाबदारी दिली आणि मी स्वतः आपल्या कारखान्याच्या विस्तारवाढीच्या प्रकल्पावर त्या ठिकाणी सही केली. काम सुरू केलं पण रशिया आणि युक्रेनचं युद्ध आलं, स्टीलचे दर वाढले, डीपीआर बदलायला लागला. पुन्हा नंतर 23 मे 23ला मोठं वादळ आलं, शेड एक त्या ठिकाणी कोलॅप्स झालं, अडचणी निर्माण झाल्या. परवा बॉयलरचं फायरिंग केलं. बॉयलरचं फायरिंग केल्यानंतर बॉयलर अतिशय चांगला आहे, मोठा आहे, टर्बाईन चांगला आहे. पण त्या बॉयलरचं त्या ठिकाणी जे फायरिंग केल्यानंतर तिथं काही वेळा 25 वेळा एकंदर स्टीम ही बाहेर हवेत सोडावी लागते. आणि स्टीम ही हवेत सोडल्यानंतर त्या बॉयलर मधली सगळी घाण बाहेर गेली अशी खात्री पटल्यानंतर मग त्या ठिकाणी टर्बाईनला ते स्टीम जोडली जाते, त्याचे वीज तयार करून मग त्याच्या साहाय्याने हा कारखाना सुरू होणार. पण जिथं बॉयलरचं त्या ठिकाणी आपण बगॅस जाळला आणि बगॅस जाळल्यानंतर जो धूर जातो तो धूर ज्या चिमणीतून बाहेर जातो त्याच्या अलीकडे असं एक ईपीएस नावाची सिस्टीम असते की ज्याच्यामध्ये हा धूर जातो आणि तो धूर तिथे गेल्यानंतर मग त्याच्यामधल्या जी राख असते राख खाली पाडली जाते आणि राख खाली पाडल्यानंतर मग धूर तो चिमणीतून बाहेर जातो. तिथे त्या सिस्टीमचा तिथे ते तडा गेला त्याला स्फोट झाला. अजूनही काम इलेक्शन मध्ये कंपनीच्या ताब्यामध्ये आहे. मी लगेच कारखाना विरोध चौकशी केली तर अशा प्रकारची घटना पूर्वी नंदी सहकारी कारखाना कर्नाटकमध्ये घडली होती, माळेगावला घडली होती, दौंड शुगरला घडली होती. इथं काय झालं की इथं त्या ठिकाणी एक कामगार वर निघाला फुकडी घेऊन, तो भीतीने उडी मारली, त्याला लागलं थोडं. त्याचप्रमाणे 2 कामगार शेजारी कन्व्हेयर बेल्टवर काम करत होते, ते तिकडचे कॉन्ट्रॅक्टरचे होते, त्यांनी गडबडीनं उडी मारली, त्यातल्या एकाला लागलं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर मग अधिकारी गेले, आपले सेफ्टी ऑफिसर गेले. मग पुन्हा काय घडलं, आता निवडणूक आहे कारखान्याची, मग थोड्या हस्ता दाखवली पाहिजे, जेव्हा दाखवला पाहिजे. मग काही मंडळी त्यांना बघण्यासाठी गेले, तिथे बघितले, त्याचे फोटो आले, ती सगळी चर्चा त्या ठिकाणी झाली. आमचं म्हणणं असं की ठीक आहे, एकमेकांची चौकशी करायला पाहिजे, रुग्ण असेल त्याची चौकशी करायला पाहिजे. पण महाशिवरात्र 21 सालची आठवा, 21 सालच्या महाशिवरात्रीमध्ये एका अधिकाऱ्याला प्रचंड अशी मारहाण झाली. तो कराडमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये मरण यातना बघत होता. त्याला बघायला तर तुम्ही गेला नाही, त्याला बघतो तुम्ही त्या ठिकाणी त्याला बघण्यासाठी झाला बघ. पण तिथेही मंडळी त्या ठिकाणी गेले आणि निव्वळ राजकारण करण्याच्या या दृष्टीने काम करण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. आता आपण कारखान्याची विस्तारवाढ झाल्यानंतर आपण साधारणपणे 11,000 टनाचं गाळप क्षमता आपण घेतलेली आहे. साधारणपणे 12,000 टन दिवसामध्ये गळीत करायला पाहिजे, तर ऍव्हरेज आपल्याला चांगलं मिळेल. आणि त्यासाठी आपण नवीन टेक्नॉलॉजी बसलेली केली आहे. सगळ्या मिल त्या इलेक्ट्रिक ड्राईव्हने फिरणार आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरणार आहेत. फायबर इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरणार आहोत. बॉइलिंग हाऊस आधुनिक अशा प्रकारचं आहे, साखर चांगल्या प्रकारची तयार होईल आणि त्यामुळं आपलं गळीत सुद्धा वेळ होईल. पण आता गळीत का होत नाही लवकर,
कारखाना 7,500 टनाचा 8-8,500 चालतो, म्हणजे याचा अर्थ असा गळीत कमी होत नाही. प्रश्न कुठला आलाय की अडसालीचं लागणीचं प्रमाण हे अलीकडे फार वाढलेलं आहे. हे जवळजवळ 7,500 हेक्टर पर्यंत त्या ठिकाणी अडसालीचं प्रमाण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आहे. हा प्रश्न फक्त सह्याद्रीला नाही, हा प्रश्न अजिंक्यतारा कारखान्याला आहे, हा प्रश्न कृष्णा सहकारी कारखान्याला आहे, वारणा सहकारी कारखान्याला हा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे राजेबापू कारखान्याला प्रश्न आहे. सगळीकडे प्रश्न आहे. हा फक्त काय सह्याद्रीचा प्रश्न नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडा वेळ होतोय. काही लोक थांबतात, काही लोक थांबत नाहीत, आणि मग खाजगी काही लोक त्या ठिकाणी ऊस घेऊन जातात. आम्ही बोलायला गेलो की लोक म्हणतात की तुम्ही लवकर न्या, आम्हाला तर त्या ठिकाणी अडचण असते, पुढच्या वर्षी ती येणार नाही. आता साधारणपणे आपला एक चांगला आहे की आपल्याला त्या मानाने विशेष आणण्यात झालं. 221 हेक्टर आपल्याला नोंद होती, त्यापैकी 144 हेक्टर ऊस आपल्या कारखान्यात आलेला आहे आणि 77 हेक्टर साधारणपणे बाहेर गेलेला आहे. आपला जवळजवळ 13,709 टन एवढा ऊस आपल्या कारखान्याचा इकडे आलेला आहे. आणि त्या दृष्टीनं एक चांगल्या प्रकारचं काम आपण करतोय. पण पुढच्या वर्षी यामध्ये प्रमाणामध्ये वाढ झाली पाहिजे अशी विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो. आपण उच्च दराची परंपरा ठेवली. आपण 3204 दर दिला, अजूनही 50 रुपये आपण देणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दर आपण सातत्याने देत आलेलो आहे. त्याचप्रमाणे सर्व वजन काठे अचूक आहेत, त्या बाबतीमध्ये कुठलाही प्रश्न नाही. 25,000 लिटरची एक दुसरी जुनी आपली होती, नवीन 1,00,000 लिटरचा आपण क्षमतेचा इथेनॉलचा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवतोय. की जो प्रकल्प आपण 132 कोटीमध्ये करायला अपेक्षित होतो, 124 कोटीमध्ये आपण उभा केला. तिथं सेव्हिंग केलं. गेल्या वर्षी जो चालवला, तो चालवल्यानंतर 35 कोटी 40 लाखाची कर्जाची परतफेड केली. या वर्षीच्या या मार्चमध्ये काही कर्जाची परतफेड त्या ठिकाणी होईल आणि त्यामुळे पुढच्या वर्षी तो प्रकल्प निघेल. कर्जाचं ते भीती कुणी बाळगायचं कारण नाही. पण कर्ज कोणाला देतात? तो ज्याची फेडण्याची ऐपत त्याला कर्ज देतात ना. आपण या विस्तारवाढीमध्ये काय केलं की गोडाऊनची क्षमता आपली कमी होती आणि ती क्षमता त्या ठिकाणी कमी असताना आपण 11 लाख टनाची होती, कमी नव्हती पण 11 लाख टन होती. मग गेल्या 7-8 वर्षापूर्वी काय झालं की साखरेचं उत्पन्न जास्त झालं. मग काय करायचं तर साखर शुद्धी नाही झालं, बाहेर ठेवावं लागली. आणि बाहेर ठेवल्यानंतर मग ती कारखान्यात जाता असताना कारखान्यासमोर साखर असायची आणि मग लोक म्हणायचे की साखर बाहेर ठेवलेली आहे, कारखाना सुद्धा दिसत नाही, त्याला काय कळत नाही. माझ्यावर टीका केली. मी त्यांना एवढं सांगितलं की साखर बाहेर ठेवल्या गोष्ट करे, कारखान्याची इमारत दिसत नाही ही गोष्ट करे, पण किमान मालकाला साखर दिसते ना किंवा इथं आपली साखर सुरक्षित आहे, तिकडे बाहेर गेलेली आहे ना मागच्या मागं. परिणाम काय झाला की ती साखर आपण ज्यावेळेस विकली त्यावेळेस एवढा चांगला दर मिळाला की आपण त्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 2829 दर असताना आपण 3240 एवढा दर जास्त दिला.